पहिला बॉल डॉट जरूर होता, परंतु लगेचच दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकलाय. फलंदाजाचं नाव आहे तेजेश पाटील. क्रिशा इलेव्हन ब्राह्मण करवले हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर मात्र सेकंड बॉलवरती षटकार ठोकलाय. फलंदाज तेजेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. पिवनचं षटक फेकत असताना गोलंदाज पाहतो आपण प्रमोद पावशे हा गोलंदाज, प्रमुख गोलंदाज अभिस्फोट संग्राम इलेव्हन नितलास टीमचा. इथं मात्र ब्लॉकर मध्ये चेंडूची फेकी आणि बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल, पंचांचा इशारा हा येतो. दुसरा सलग षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते तेजेश पाटीलच्या बॅट मधून. सलग 2 षटकार ठोकलाय. दमदार सुरुवात, चांगला स्टार्ट मिळाल्या P1च्या षटकामध्ये. फटकेबाजी पाहायला मिळते खास करून तेजेश पाटीलची. पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र षटकार आणि पुन्हा एकदा षटकार. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले, 3 मध्ये 12 धावा खर्च करतो गोलंदाज पाहतो आपण प्रमोद पावशेला. मागणं षटक पाहायला मिळतं. 5 षटकाचा सामना. आपल्या षटकातील पुढचा बॉल समोर तेजेश पाटील. हे मात्र बॅटचे इथं मात्र हुलकावण्यात येत बॉल अडवलाय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रोटेट. 13 धावा धावफलकावरती पाहतो आपण. आता मात्र मयूरश असेल स्ट्राईक. मयूर हा फलंदाज स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल. तेजेश पाटीलने मात्र काम चांगलं केलं. पहिला डॉट, त्यानंतर सलग 2 षटकार आणि चौथ्या बॉलवरती सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. मयूरवाला स्ट्रायकिंग फलंदाज पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती पाहतो. षटक क्रमांक पहिला P1चं षटक. आता त्यांना गोलंदाज पाहतो प्रमोद पावशेला. पुढचा बॉल ब्लॉकरची पैकी जबरदस्त चेंडूची पैकी. तोपर्यंत राऊंड कार्पेट फिल्डर डीप मध्ये वेगानं आलाय. सेकंडचा कॉल. इथं मात्र रिस्क हाय रनिंग बिटवीन द विकेट असं वाटलं होतं. पहिली धाव अगदी वेगाने घेतली आणि जसं त्याला समजलं की सेकंड देखील होऊ शकतो आणि तीच रिस्क घेतली. क्रिकेटमध्ये रिस्क घेणं महत्वाचं असतं. रिस्क मग घेतलं तर धावा बनल्याच असतात. धावा मात्र मिळत नसतं तर धावा चोरून घ्याव्या लागते. 2 धावा बनल्या, 2 धावेने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाईल. 15 आकड्यावरती 15 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 15 धावा धावफलकावरती P1चा षटक कतलताना गोलंदाज प्रमोद पावशे. मागणं षटक हा थोडा स्लोअर गतीचा चेंडू होता आणि पंचांचा इशारा येते पहिला षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या आकडे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. टोटल 15 धावा. पंधरा धावा धावफलकावरती पाहतो आपण. क्रिशा इलेव्हन ब्राह्मण करवले संघ बॅटिंग करीत असताना पहिल्या सत्र पाहतो आपण बॅटिंगचा. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला, त्यानंतर सिंगल आली. 5व्या बॉलवरती 2 धावा. 6वा बॉल आला डॉट. टोटलचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती. चांगली स्पर्धा पाहतो आपण. खूप चांगलं मैदान, खूप चांगली स्पर्धा आणि तेवढीच चांगली मॅच देखील पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या भेटीला ही मॅच आली आहे. क्रिशा इलेव्हन ब्राह्मण करवले विपक्ष अभिस्फोट संग्राम इलेव्हन नितलस संघ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 15 धावा. मयूर म्हात्रे आणि तेजेश पाटील जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा तेजेश पाटील पाहायला मिळेल. त्याने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. आपल्या टीमसाठी 2 षटकार पाहिले त्याच्या बॅटमधून. गोलंदाज तयार असेल सेकंड ओव्हरसाठी. इथं मात्र चांगला फटका पाहायला मिळते. अराउंड कार्पेट सिंगल तर वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न जरूर असेल आणि सेकंड पाहता पाहता कंप्लीट केली आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि तिसरीचा प्रयत्न आणि इथं मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट. जसं पाहिलं तर या ठिकाणी फक्त सिंगल मिळाली असती, पण जर सिंगल नाही तर डबल देखील नाही तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 38च्या सर्कलमध्ये पाहतो आपण. अशा ठिकाणी 3 धावा कंप्लीट करणं भरपूर कठीण असतं. काय रनिंग बिटवीन द विकेट तेजेश पाटील आणि मयूर म्हात्रेचं. 3 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावीने मात्र धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती पाहतो आपण. गोलंदाज पाहतो आपण अतुल काटेला. इथं मात्र अराउंड कार्पेट अगदी वेगाने ट्रॅव्हल झाला. चेंडू डीप मध्ये फिल्डर आहे तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा सेकंडचा कॉल होता, परंतु यावेळेस मात्र काय रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. जसं तो फील्ड केला तसं मात्र चांगली थ्रो पाहायला मिळाली. ऑन दी स्टंप वरती विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो पाहायला मिळाली.
सिंगल कंप्लीट झाले. सिंगल मात्र धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अतुल काटे अगदी वेगवान भन्नाट वेगाने चेंडूचे फेकी पाहायला मिळते. भन्नाट वेग हे रफ्तार चांगला आहे. लेन लाईन दिशा सर्व काही पाहायला मिळतं चांगला. पुढचा बॉल इथं मात्र पुन्हा एकदा अराउंड कार्पेट वाडिश लोंगापचा शक्ती वेगाने येते. हे पुन्हा एकदा सेकंडचा कॉल होता. इथे मात्र थोडीसं पहा त्या थोडासा क्लंबल झाला आणि त्याचा फायदा लगेच सेकंड मध्ये कन्वर्ट केला गेला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉम्बिनेशन पाहायला मिळते. चांगला तालमील पाहायला मिळते दोघांमध्ये. चांगला नजरेला नजर देत समजा काही सेकंड रन कंप्लीट होऊ शकतो आणि ते देखील कंप्लीट करतात. आता आपण बघितलं गेलं सेकंड ओव्हर पाहतो आणून आणि अशा वेळेला मात्र 3 ते 4 वेळेला पाहिलं तर आपण चांगली रनिंग बिटवीन द विकेट हे दोन्ही फलंदाजाकडनं पाहायला मिळाली. वारंवार चोरून धावा घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र वेगवान चेंडू भन्नाट वेग पडल्यानंतर मात्र गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे परंतु तेवढी चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. तेजस पाटीलच्या बॅटमध्ये 2 मोठे पटके पाहिले. त्यानंतर मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगल्या धावा घेतल्या गेल्यात. अतुल काटेचा भन्नाट वेगावरती पूर्ण फलंदाज झाला बीट. यावेळेस मात्र मिडाऊनला खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट झाली बॉलवरती. सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती धावा लागल्या जातील. टोटल 22 धावा 22. आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती पाहतो आपण. सेकंड ओव्हरचा खेळ. अतुल काटे हा गोलंदाज पाहतो. गोलंदाजी करीत असताना प्रमोद पावशे थोडंसं मागणं ठरला प्रमुख गोलंदाज. त्यानंतर अतुल काटेने चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये मोठे फटकेबाजी आपण पाहिली नाहीये आतापर्यंत. इथं मात्र चांगला फटका. बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल झालाय परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत सेकंड साठी कॉल केलाय. सेकंड रेन देखील कंप्लीट. का कित्येक वेळा आपण पाहिलं सेकंड डबल सेकंड आणि एकदा तीन धावा देखील कंप्लीट केल्या होत्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमील पाहायला मिळते आणि याच्या आधारे पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाची खेळ होतं समाप्ती. 2 षटकाच्या आखरी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. टोटल 24 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला प्रमोद पावशे आणि पहिला षटक हाताळलं. 15 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये विचार केला अतुल काठेने गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केल्या. 2 षटकाचा विचार केला. 2 षटकामध्ये 24 धावा बनल्या गेल्या आतापर्यंत. आता मात्र जर विचार केला तर प्रमोद पावशे याच्या हातामध्ये दुसरा स्पेल नाही दिलं. गोलंदाज ओमकार पाटील हा गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. जमीची बाजू जर बघितली गेली तर क्रिशा 11 ब्राह्मण करवळे संघाची सलामीची जोडी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मयूर म्हात्रे आणि तेजस पाटील चांगला खेळ करीत असताना आपल्या टीमसाठी आतापर्यंत 12च्या सरासरी धावा कुठल्या गेल्या. 24 धावा धावफलकावरती पाहतो आपण. तेजस पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकरला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र परंतु बॉल हवेत आहे. एका टप्प्याने बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. हाय तो चौकार. तेजस पाटीलच्या बॅटमधून दमदार चौकार. चौकाराने मात्र धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती. ओमकार पाटील गोलंदाज पाहतो आपण. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. गोलंदाज पाहतो आपण तेजस पाटीलला. 28 पुन्हा एकदा फुलटॉस आणि समोरच्या दिशेने मारलाय. यावेळीच बॉल जाईल. प्रेक्षक होता परंतु त्याच्या डोक्यावरनं हालाय षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळते तेजस पाटीलची. आपलातून फलंदाजी. थर्ड अंपायर साठी हाईट चेक केला जाईल इथे. विमरसाठी थर्ड अंपायरने इथेची मागणी केली आहे. हाईटसाठी चेक केला जाईल. त्यानंतर त्याच्यावरती अंमलबजावणी केली जाईल. तुमच्यापर्यंत जो योग्य डिसिजन असेल तो तुमच्या समोर येईलच. फेल डिलिव्हरी आहे. अगदी फेल असेल.
षटकाराने मात्र धावफलक गेला पुढे. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. टोटल विचार करतो आपण 34 धावा धावफलकावरती पाहतो आपण. या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळताना ओमकारच्या पहिल्याच बॉलवरती चौकार, सेकंड बॉलवरती षटकार. काय फलंदाजी करतो समर्थ स्ट्रायकरला फलंदाज पाहतो आपण तेजेश पाटीलला. तेजेश पाटील मात्र थांबाचं नाव घेत नाही. सुरुवातीला विचार केला तर आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये राहिलेत. 3 षटकार बॅटमधून, एक चौकार देखील पाहतो. अफलातून फलंदाजी पाहतो. चोफेर फटकेबाजी पाहतो त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल, हाफ टॅकलचा बॉल, ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. बॉल थांबणार नाही. बॉल अगदी गोलीच्या वेगाने ट्रॅव्हल होतो. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकारानंतर चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. तेजेश पाटील ऑन द फायर. खूप चांगली फलंदाजी. सलामीची जोडी. मयूर मात्रे दुसऱ्या बाजूला तेजेश पाटील. दोन्ही फलंदाजांनी अफलातून फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. टीमची टोटल पाहतो आपण 38 धावा फलकावरती लागली गेली. फटका चांगला. यावेळी देखील धावा देखील मिळतील चांगल्या. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा. जबरदस्त फटकेबाजी. अप्रतिम फटकेबाजी. लाजवाब फटकेबाजी. फलंदाजाचं नाव आहे तेजेश पाटील. सलामीचा फलंदाज. आणि काय फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. टीमचं नाव आहे क्रिशा इलेव्हन ब्राह्मण करवले. हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये. आणि त्याच्या समोर फाईट करीत असताना अभिस्फोट संग्राम इलेव्हन नितलस संघ. पुढचा बॉल, ब्लॉकरची चेंडूची फेकी. यावेळीच मात्र चेंडू स्वतः बॉलरच्या हाताने मात्र चेंडूला अडवलं. धाव मिळत नाहीये. मागणं ठरलाय हा गोलंदाज देखील पाहतो आपण. ओमकार पाटील पहिल्या बॉलवरती चौकार षटकार. त्यानंतर आलाय डॉट बॉल. इथे देखील मोठा फटका. आणि इथे देखील मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं फेकून दिले आहे. धावा मिळतील 6. षटकार. आणि धावसंख्या पाहतो आपण 50 धावा कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत क्रिशा इलेव्हन ब्राह्मण करवले टीम साठी. 50 धावा कंप्लीट. 50 धाव्यांची भागीदारी पार्टनरशिप पाहतो आपण बिना विकेट वरती. एकही विकेट गमवला नाहीये. जमेची बाजू असेल क्रिशा इलेव्हन ब्राह्मण करवले टीमची. 50 धावा पार्टनरशिप भरपूर मोठी आहे. त्यामध्ये सिंहांचा वाटा असेल. तेजेश पाटीलची फटकेबाजी, सोफेर फटकेबाजी, चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. आणि तेवढ्याच चांगली साथ दिली मयूर म्हात्रेंनी देखील. आणि मोठे फटकेत नाही तर चोरून धावा देखील घेतल्या गेल्या. त्यावेळेला रिस्क होती. रनआउटचा मात्र धोका होता, खतरा होता. परंतु अशा वेळीच मात्र धावा बनवल्या गेल्या. आणि 50 धावा धाव फलकावरती पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये प्रमोद पावशे मागणं ठरला. 15 धावा खर्च केल्यात. अतुल काटे आला सेकंड ओव्हरसाठी. 9 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरमध्ये पाहिले आपण 24 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार पाटील आला. त्यांनी धावा खर्च केल्या 26. टोटलचा विचार केला 3 षटकाची सांगता झाली. 3 षटकामध्ये 50 धावा बनल्या गेल्यात. अजूनही 2 षटक शिल्लक असतील. 2 षटकचा विचार केला 12 चेंडू तुमच्याकडे आहे. 12 मध्ये अजूनही धावा बनतील. जमेच्या बाजूचा विचार केला 10 विकेट तुमच्या हातात आहेत. आणि काय बॅटिंग राहिली आहे. सर्व गोलंदाज मागणं ठरलाय. अतुल काटेचा विचार केला 9 धावा खर्च केल्यात तर थोडस बऱ्यापैकी पाहायला मिळते. वेगवान चेंडूची फेकी होती, त्याच्याकडे भन्नाट वेग होता. परंतु कदाचित अतुल काटेला शेवटच्या षटकसाठी ठेवण्यात आलं असेल. अतुल काटे चौथं षटक अतुल काटेसाठी. फुल टॉस बॉल, वेगवान चेंडू. समोर गलीमध्ये चेंडूची अडवणी केली जाते. फक्त सिंगल. 51 धावा धावफलकावरती अतुल काटे आलाय. सेकंड स्पेल मध्ये इथं मात्र तुम्हाला विकेट मिळवून द्यायला लागेल. ही ओव्हर फार महत्वाची असेल. या ओव्हरमध्ये जर धावा बनल्या गेल्या तर 70-75 धावा देखील होऊ शकतात. परंतु अतुल काटेवरती जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल. या ओव्हरमध्ये तुम्हाला विकेट जरी मिळाली नसली तरी तुम्हाला कमीत कमी धावा द्यावा लागतील. आणि इथे मात्र तेजेश पाटील, मयूर म्हात्रे तुमच्याकडे 10 विकेट हातात आहेत. मोठे फटकेबाजी करू शकतात. चेंडू हवेत आहे. जेलची शक्यता होती परंतु तोपर्यंत बॉलला घेऊन गेलाय बाउंड्री लाईन पर्यंत. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जेलची संधी निर्माण झाली होती असं वाटलं होतं. पहिला विकेट पडू शकला असता परंतु नाहीये. फिल्डर थोडा दूरवरती होता. बॅकवर्ड पॉइंटला होता. गलीमध्ये फिल्डर पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंट लेगला फिल्डिंगची व्यूहरचना पाहायला मिळते. पुढचा बॉल काटेचा.
फटका चांगला यावेळीस आणि बॉल जाईल 6 धावांसाठी आणि 50 धावा कंप्लीट. या स्पर्धेमध्ये पाहतो आपण तेजस पाटील 50 धावा एकदा बॅट वरती करून दाखवायचे प्रेक्षकांना. 50 धावा कंप्लीट, वैयक्तिक 50 धावा तेजस पाटील. जबरदस्त, अप्रतिम, लाजवाब फलंदाजी तेजस पाटीलची. काय खेळी केली या मैदानावरती. भूमीला अगदी नमस्कार घालायचा फलंदाज पाहिला आपण. इथे मात्र ब्लॉकरची पैकी होती. एक रन तर अगदी वेगाने पूर्ण केली आहे. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. टोटलचा विचार केला टोटल पाहायला मिळेल 60 धावा. 60 मध्ये 51 धावा तेजस पाटीलच्या नावावरती, 54 धावा. काय फटकेबाजी. मयूर म्हात्रेने फक्त 7 दिली आहे. मयूर म्हात्रेचा विचार केला तर 6 धावीवरती खेळतो मयूर म्हात्रे. सलामीचा फलंदाज चांगली 7 दिली आहे. स्ट्राईक रोटेट केली वारंवार. चांगला तालमील, चांगला दोघांमध्ये घडलेली नजरमध्ये. पुढचा बॉल वेगवान चेंडूच्या हाताळणी, हाफ टॅकरचा बॉल आणि पहिला विकेटचा पतन. पहिला विकेटचा विचार केला 60 धावी संख्येवरती पहिला विकेट. मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते 60 धावेची, परंतु चांगला साथ दिली आपल्या पार्टनरला. दुसऱ्या बाजूने तरी विकेट पडला असल्या तरी धावा थांबवण्याचं काम नेहमीच पाहत असतो आपण. विकेट मात्र भरपूर वेळ गेला विकेट पडण्यासाठी. मयूर म्हात्रेची विकेट जरी पहिल्या दुसऱ्या षटकात जरी पडली असती तर धावांचा वेग थांबला असता, परंतु तसं काय झालं नाहीये. 60 धावा बनल्या गेल्या. 60 धावेवरती पहिला विकेट पाहतो आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल पाटील. हा नक्कीच त्याच्या मुलीच्या नावाने हा संघ खेळतो आपण पाहतो आपण. क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स, जागृती स्पोर्ट्सचे ओनर पाहतो आपण राहुल पाटील. 1 डाऊनला तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज. 60 धावांचे पार्टनरशिप तेजस पाटील आणि मयूर म्हात्रे. त्यानंतर मात्र हा राहुल पाटील आलाय. चौथं षटक मार्गस्थ असणार अतुल काठे पाहतो आपण. वेगवान चेंडूच्या हाताळणी, ब्लॉकरची पैकी जबरदस्त अफलातून गोलंदाजी आणि षटकाची होती सांगता. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकाची अखेरी धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 60 धावा. अतुल काठेचा विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या, सेकंड ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या, 2 ओव्हरमध्ये 19 धावा खर्च करीत 1 विकेट मिळवले आपल्या टीमसाठी. परंतु सर्वात महागडं षटक पाहिलं आपण ओमकार पाटीलचं. त्यांनी 26 धावा खर्च केल्या आणि प्रमोद पावशीने देखील 15 धावा खर्च केल्या. 4 षटकाचा वाजवी खेळ झाला समाप्त. 4 षटकानंतर पाहतो आपण 60 धावा धावफलकावरती. म्हणजेच काय ते 15च्या सरासरी आतापर्यंत धावा कुठल्या गेल्यात. स्लोगरचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल आणि अंतिम षटक असेल, या षटकामध्ये याच वेगाने जर धावा कुठल्या गेल्यात तर निश्चितच आपण पाहतो की 75-76 धावा देखील होऊ शकतात. 15च्या सरासरी आतापर्यंत धावा कुठल्या गेल्यात. शेवटचं षटक, गोलंदाज तयार असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. अंतिम षटक साहिल दरे हा गोलंदाजाला आपण पाहू शकाल. परंतु तेजस पाटीलजी काय खेळली. स्ट्रायकेलला फलंदाज तोच पाहतो आपण. निश्चितच या षटकामध्ये किमान 6 पैकी 4 बॉल जरी खेळला तर 10 ते 12 धावा बनवू शकतो आपल्या टीमसाठी. तो तेजस पाटील. स्ट्रायकेलला फलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय साहिल दरे. अंतिम षटक, पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल, स्पेड लेगला अगदी वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळते. स्ट्राईक साठी धावाला हवं होतं परंतु नाहीये. राहुल पाटील आहे. राहुल पाटील देखील चांगली फलंदाजी करू शकतो आपल्या टीमसाठी. एका धावीने मात्र धावफलक पुढे जाते. 61 धावा धावफलकावरती पाहतो आपण. शेवटचं षटक मार्गस्थ. पहिल्या बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. साहिल दरे पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. राहुल पाटील स्ट्रायकेला फलंदाज पाहायला मिळेल. पुढचा बॉल, फुल टॉस. या विलीस मात्र नो बॉलचा देखील इशारा केला. तोपर्यंत 1 धाव तर कंप्लीट. 1+1 2 धावा. 2 धावीने मात्र टीमची टोटल पाहायला मिळाला 63 धावा. आणि पहा उघडे डोळे, पहा नीट आहे प्रीट. आणि प्रीटची संधी कोणाला असेल तर फलंदाज पाहतो आपण. ज्याच्या बॅट मधून 44 षटकारांची आत्ताशबाजी करणारा फलंदाज तेजस पाटील आहे प्रीट. प्रीटचा फायदा पुरेपूर घेत असताना काय ठोकलाय होता स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये.
दमदार षटकार पाहतो आपण तेजस पाटीलच्या बॅट मधून आणि षटकाराने मात्र धावसंख्येला वेग, धावसंख्ये गाठतो उत्तांग 69 69 रन 69. वैयक्तिक धावसंख्येवरती देखील भर पडला जातो. 61 धावसंख्या वैयक्तिक पाहतो आपण तेजस पाटीलची. काय खेळी केली आहे, अफलातून खेळी, अप्रतिम खेळी, लाजवाब केली, दर्जेदार केली आणि दमदार केली. या स्पर्धेमध्ये पाहतो आपण 61 धावेवरती नॉट आउट आतापर्यंत पाहायला मिळते. नाबाद देखील राहू शकेल. पाहूया, चांगला खेळ केला आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल इथं देखील फटका चांगला आहे. स्वतः गोलंदाजाने चेंडूला अडवला, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नाहीये, सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 70 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 70 धावा धावफलकावरती, 70 धावा धावफलकावरती. काय फलंदाजी, मयूर म्हात्रेंनी चांगला साथ दिला, सलामीला आला. तेजस पाटीलला वारंवार स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न केला. अशी साथ फार महत्वाची असते. त्यानंतर राहुल पाटील आलाय. राहुल पाटील देखील फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळते. वाईड इश लॉंगाऊनला राहुल काटे होता, टीम कॅप्टन नेथलस टीमचा. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, तेवढी चांगली थ्रो देखील पाहायला मिळाली. एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट झाली, एका धावेने मात्र धावफलक पुढे गेला. 71 धावफलकावरती वारंवार तेजस पाटील स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. स्लोल गतीचा बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा. वाईडिश लॉंगाऊनच्या डोक्यावरनं टोकलाय, उत्तुंग षटकार. सत्याहत्तर धावा, 77 धावा धावफलकावरती. काय फटकेबाजी पाहायला मिळते. चौकार षटकारांची आतषबाजी. वैयक्तिक 68 धावेवरती खेळतो तेजस पाटील. जबरदस्त खेळी, अफलातून गेली. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड केलाय, जबरदस्त. पुन्हा एकदा वाईडिश लॉंगाऊनच्या डोक्यावर ठोकलाय, उत्तुंग षटकार. तेजस पाटील नॉट आउट राहिलाय. वैयक्तिक धावा पाहतो आपण तेजस पाटीलच्या. 74 धावा आणि टोटलचा विचार केला तर टोटल बनली गेली तशी 83 धावा. 83 मधून 74 धावा तेजस पाटीलच्या नावावरती. काय खेळी केली असेल. सलामीला गेला, सलामत राहिला, नॉट आउट राहिला. 74 धावांची दमदार इनिंग खेळला आणि टोटल पाहतो एक चांगला हाय स्कोर पाहायला मिळते. 83 धावा, 84 धावांचा लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी अभि स्पोर्ट संग्राम 11 नेथलस टीम समोर. जसं सेकंड सत्र चालू होईल तसं तुमच्या समोर एक गोड आवाज ऐकायला मिळेल. सागर पाटील पारगाव. तर नक्कीच कुणाल फडके यांच्याकडनं बॅटरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बॅटर म्हणजे तेजस पाटील. तेजस पाटीलसाठी काय फटकेबाजी केली, खेळ आवडला. कुणाल फडके यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, घ्यायचंय तुम्ही लगेच.